बेपत्ता तरुणाचा आठवड्याभरानंतर शोध संपला, पण दुर्दैवी अंत. गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या अनुगडेवाडी आमनापूर येथील कृष्णा ज्ञानू जाधव वय 42 वर्षीय तरुणाचा अखेर शोध लागला आहे. मात्र तो दुर्दैवी अंत झाल्याच्या बातमीने परिसरात शोककळा पसरली आहे. अनुगडेवाडी धनगाव रोडवरील काळ्या ओढ्याच्या पुलाखाली कृष्णा याचा मृतदेह आज सकाळी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कृष्णा जाधव हे गेल्या गुरुवारपासून घरातून बेपत्ता झाले होते. ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्याबद्दल माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत होतं. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. दरम्यान आज सकाळी पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना परिसरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. काही लोकांनी ओढ्यालगत असलेल्या घसारीच्या दिशेने पाहिल्यानंतर तिथे एक मृतदेह सडलेल्या अवस्थेत पडून असल्याचं दिसून आलं. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह अनेक दिवसापासून उघड्यावर असल्याने तो सडून दुर्गंधी पसरली होती. नातेवाईकांनी कपड्यांवरून हा मृतदेह कृष्णा जाधव यांचाच असल्याची ओळख पटवली आहे. पलूस पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे अनुगडेवाडी आणि आमनापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन,